In application of Reynolds reagent, the first application is synthesis of alkane. The second application is synthesis of alkene. Alkene can be synthesized from Reynolds reagent by its reaction with unsaturated halides. Unsaturated halides means the compounds consist of the double bond is called as the unsaturated halides, and the compound consists of single bond is called as the saturated halides. For example, CS3-MgBr, or it is also called as the Reynolds reagent, is reacted with the allyl bromide. Sorry, if methyl magnesium bromide is called as the Reynolds reagent, Zr is called as the Zr, means Reynolds reagent, Zr. Then it react with the allyl bromides. This is the structure of allyl bromide. CH2 double bond CH, single bond CH2 Br, allyl bromide. Then it gives one butene. Then it gives one butene, and the remaining MgBr2 is produced outside the reactions or byproduct. काय रिएक्शन मध्ये काय होते नेमकं, जर तुम्ही जर केअरफुली जर पाहिलं असेल, तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की बाबा याचे ऍप्लिकेशन जे आहेत ते काय आहेत, एकदम सोपे ऍप्लिकेशन आहेत. या रिएक्शनचं जर मेकॅनिझम जर आपण स्टडी केलं असेल तर त्यावेळेस काय होईल, CH3MgBr, CH3MgBr ही कोणत्या रिएक्शन्स आपल्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये Mg कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज आणि CH3 कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. पहा त्याच्यात काय होतं, इथं CH3 असेल निगेटिव्ह चार्ज, Mg वर असेल पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्यामधला ब्रोमिन वर परत इकडे निगेटिव्ह चार्ज असेल आणि CH2 वर कोणता चार्ज असतो आपल्याला माहिती आहे, इकडे पॉझिटिव्ह चार्ज येते. व्हाय? बिकॉज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द कार्बन इज लेस दॅन द ब्रोमिन. ब्रोमिन पेक्षा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी कोणाची, या CH2 ग्रुपची, म्हणून त्याच्यावर येत असतो पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यावर जनरली येत असतो. मग आता याच्यावर काय होईल, CH3 रिनॉल्ड्स रिएजंट मधला CH3 जो आहे, त्या CH3 कोणता ग्रुप, कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. मग हा निगेटिव्ह चार्जचा न्यूक्लियोफाइल हा कोणावर अटॅक करते, इट्स अटॅक ऑन द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द CH2 ग्रुप. या पॉझिटिव्ह चार्ज काय करते, अटॅक करते, आणि त्याच्यामुळं हा ब्रोमिन का होते, इकडे बाहेर जात असतो. ब्रोमिन का इकडे रिएक्शन मधून बाहेर जाईल. आता मग एक Br आणि ऑलरेडी CH3MgBr येत आहे, तर मग बाहेर कोणता प्रोडक्ट पडला आपला, MgBr2 काय होईल, बाहेर पडेल, आणि CH3 ग्रुप जो आहे तो कोणा अटॅच होईल, CH2 ग्रुपला अटॅच होईल. मग जो प्रोडक्ट येईल आपला काय असेल, CH2 डबल बॉन्ड CH, CH2 इकडे पाहिजे, CH2 डबल बॉन्ड CH, त्यानंतर सिंगल बॉन्ड CH2, आणि शेवटचा CH3MgBr मधला एक CH3 काय होईल, इथं CH2 अटॅच होईल. देन देर इज फॉर्मेशन ऑफ वन ब्युटीन, आणि इथला एक गेलेला Br आणि याच्यामधला CH3MgBr, म्हणून काय झालं, इकडं MgBr2 हा काय बाय प्रोडक्ट काढला तिथं तयार झाला. लक्षात, म्हणजे CH3MgBr मधला किंवा रिनॉल्ड्स रिजन मधला जो काही पहिला ग्रुप असेल, अरिल असेल, अल्किल असेल, तो ग्रुप काय असतो, तो न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होत असतो, आणि तो न्यूक्लियोफाइल काय करतो, तो रिएक्टंटच्या पॉझिटिव्ह सेंटरवर काय करत असतो, तो अटॅक करतो. पॉझिटिव्ह सेंटरवर काय करतो, अटॅक करतो, आणि त्याच्यामधलं पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक केला की जो काही लिव्हिंग ग्रुप असतो, तो लिव्हिंग ग्रुप काय होत असतो, बाहेर जात असतो, आणि तिथं काय होत असतं, प्रोडक्ट तयार होत असतो. इन दिस वे, या प्रकारे काय असते, या रिएक्शनचं काही मेकॅनिझम असेल किंवा रिएक्शनचं काही या मेकॅनिझम असेल, किंवा रिएक्शनचं मेकॅनिझम होऊ शकते. मला वाटतं तुम्हाला हे मेकॅनिझम समजलं असेल कदाचित, कारण एवढं काही अवघड नाही, न समजायसारखं असं काही एवढं काही हार्ड अँड फास्ट पण नाही ते. आता सेकंड वन पाहता, सिंथेसिस ऑफ हायर अल्काइन्स. अल्किन मध्ये आणि अल्काइन मध्ये काय डिफरन्स असतो, जिथं डबल बॉन्ड असतो त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज अल्किन, आणि जिथं ट्रिपल बॉन्ड येतो त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द अल्काइन. अल्किन आणि अल्काइन असे दोन पार्ट्स आहेत त्याचे. आता सिंथेसिस ऑफ हायर अल्काइन्स मध्ये पाहू आपण, सिंथेसिस ऑफ हायर अल्काइन. हायर अल्काइन can synthesized by the reaction of terminal alkyne with the Grignard's reagent. म्हणजे हायर अल्केन जर आपल्याला तयार करायचे असतील तर जो काही टर्मिनल अल्केन असेल किंवा टर्मिनल अल्काइन्स असेल त्याची रिएक्शन कशासोबत करायची, Grignard's reagent सोबत करायची, फॉलोड बाय द ट्रीटमेंट विथ द अल्किल हलाइड्स. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला,
ट्रीटमेंट द्यायची कशाची, अल्किल हायड्राइडची. अल्किल हायड्राइड म्हणजे कोणते असतात, समजा फॉर एक्झाम्पल मिथिल ब्रोमाइड असेल, इथिल ब्रोमाइड असेल, हे जे असतात याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड द अल्किल हायड्राइड्स. मग अल्किल हायड्राइड सोबत काय करायचं, ट्रीटमेंट करायची. देन वी हॅव टू गेट द हायर अल्काइन्स. तिथे काय होते, अल्काइन्स काय होते तयार होतात. आलं लक्षात. आता रिएक्शन पाहू इथं ओरिजिनली काय झालेलं आहे तर CH3C ट्रिपल बॉन्ड CH. आता पहा CH3C ट्रिपल बॉन्ड CH हा एक काय ऑलरेडी काय आहे इकडे अल्काइन आहे. हा अल्काइन आहे. या अल्काइनला काय करायचं, आपल्याला प्रिपरेशन ऑफ हायर अल्केन्स मध्ये कन्वर्ट करायचं. हा मग हायर अल्केन्स मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल किंवा हायर अल्केन्स मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, काय असेल तर पहिल्यांदा त्याची रिएक्शन कोणासोबत करायची, रिग्नर्स एजंट सोबत करायची. रिग्नर्स एजंट कोणता आहे, RMGX. RMGX चं काम आपण रिग्नर्स एजंट म्हणतो, बरोबर. मग हा जो काही RMGX आहे तर RMGX मधला मी तुम्हाला सांगितलं की RMGX मधला कोण असतो, RMGX मधला निगेटिव्ह चार्ज वाला ग्रुप कोणता असतो किंवा आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज वाला ग्रुप कोणता असतो, CH3 ग्रुप. मग त्याला काय म्हणलं आपण, R म्हणलेले. मग हा ग्रुप R काय करतो, टर्मिनल अल्काइन सोबत अटॅच होईल. इथं अटॅच झाला, इथं पहा. आणि त्याला जो काय हायड्रोजन आहे इकडं हायड्रोजन बाहेर पडला म्हणजे RH, इथं RH बाहेर पडलेला आहे. म्हणजे R न काय केलं, अटॅक या H पॉझिटिव्ह वर केला, RH बाहेर पडला आणि C जो निगेटिव्ह होता तो निगेटिव्ह कोणासोबत अटॅच झाला, या MgX पॉझिटिव्ह सोबत अटॅच झाला. इकडे पहा Mg पॉझिटिव्ह आला. कशामुळे, कारण की Mg ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बन पेक्षा कमी असल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, R वर काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणून इथं काय झालं, CMgX असा काय झालं, एक इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार झाला. हा पहिल्या A स्टेप मधला. मग या A स्टेप मधला हा प्रोडक्ट आहे. परत आपण जर मिथिल अल्किल हलाइड सोबत जर याला रिएक्ट केलं, हा बघा इंटरमिडिएट प्रोडक्ट, हा या इंटरमिडिएट प्रोडक्टला किंवा या इंटरमिडिएट प्रोडक्टला काय केलं, CH3Br सोबत रिएक्ट केला आपण. तसेच याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज द अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड सोबत रिएक्ट केलं. देन आता या अल्किल हलाइड्स मधलं काय होईल पाहायचं. परत तुम्हाला मेकॅनिझम मी समजावून सांगतो इथं. आणि एकदा जर तुमच्या मेकॅनिझम जर डोक्यात बसलं किंवा तुम्हाला जर मेकॅनिझम जर समजलं तर तुमच्या ही रिएक्शन कधीच तुमच्या म्हणजे विसरणार नाही किंवा डोक्यातून याचा जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागणार नाही. लक्षात. तर CH3Br आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की अल्किल ब्रोमाइड आहे. कधी काय करायचं की जिथं 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 रिएक्टंट येतात, हा एक बेसिक सांगतो मी तुम्हाला. जिथं जिथं काय होतात की जिथं रिएक्शन येते, रिएक्टंट दोन रिएक्टंट काय करतात, इकोनॉमिकल रिएक्शन करतात. तर त्यावेळेस काय करायचं, तिथं फक्त हे पाहायचं की तिथं पॉझिटिव्ह सेंटर कोणतं असते, निगेटिव्ह सेंटर कोणतं होतं. पॉझिटिव्ह सेंटर कोणतं होते आणि निगेटिव्ह सेंटर कोणतं होते. पॉझिटिव्ह सेंटर म्हणजे काय, कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. रिएक्टंट मध्ये दोन रिएक्टंट मध्ये काय करायचं पाहून घ्यायचं. मग त्याच्यानुसार न्यूक्लियोफिलिक अटॅक्स काय करायचं तिथं करायचा. आपल्याला ऑटोमॅटिकली तिथं प्रोडक्ट तिथं तयार होत आणि आपल्याला दिसतं की प्रोडक्ट आपल्याला तिथे मिळून जाईल. आता फॉर एक्झाम्पल पाहायचं CH3Br. आपल्याला माहिती आहे CH3Br मध्ये CH3Br जर तुम्ही पाहिला असेल तर Br वर कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. CH3 कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग मी काय केलं, पॉझिटिव्ह सेंटर निगेटिव्ह सेंटर काय केलं, शोधून ठेवले. CH3Br मध्ये CH3 वर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Br वर काय निगेटिव्ह चार्ज आहे. आलं लक्षात. आता इकडे पहा CH3C ट्रिपल बॉन्ड C, Mg वर कोणता पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचा अर्थ कार्बनवर चार्ज कोणता असणार आहे, Mg वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचा अर्थ या कार्बनवर कोणता चार्ज असणार आहे, या कार्बनवर चार्ज असणार आहे निगेटिव्ह. या कार्बनवर चार्ज कोणता असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. मग जर या निगेटिव्हनं म्हणजे या कार्बनच्या न्यूक्लियोफाईलनं किंवा यानं जर इथं अटॅक केला असा, मी कुठे अटॅक केला, हे बघा या CH3 अटॅक केला. CH3 अटॅक केल्याच्या नंतर हा जो ब्रोमिन असेल, हा ब्रोमिन काय होईल, रिएक्शनच्या बाहेर जाईल. या रिएक्शनच्या बाहेर जाईल म्हणजे हा ब्रोमिन जे सांगितलं मी तुम्हाला, हा ब्रोमिन गेला रिएक्शनच्या बाहेर, बरोबर. मग आता C कोणा अटॅक झाला, या CH3 अटॅक झाला आणि Br बाहेर गेल्याच्या नंतर MgXBr हे काय होईल, बाहेर पडेल. हे पहा MgXBr इथे H आलेलं आहे, ते इथे H नाही, ते इथे H नसून ते काय इथं X येतो. लक्षात. तर मग आपली रिएक्शन आणि प्रोडक्ट काय पहा, CH3C ट्रिपल बॉन्ड C आणि C या C ने कोणा अटॅक केलेला आहे, CH3 अटॅक केलाय म्हणून काय येतं CH3 आला. म्हणून हा प्रोडक्ट झाला 2-ब्युटाईन. then it is called as the 2-ब्युटाईन is the product. लक्षात. तर कोणत्याही रिएक्शनचं काय असतं की मेकॅनिझम खूप महत्वाचं असते. मेकॅनिझम जाणून घेणं हे खूप महत्वाचं असते. ज्यावेळेस तुम्हाला मेकॅनिझम समजा, मी इथं जवळपास प्रत्येक गोष्टीचं मेकॅनिझम मी तुम्हाला सांगत राहील की कसं होत, रिएक्शन कशी व्हायची. जरी तुम्हाला दोन CH3 MgBr प्लस CH2 डबल बॉन्ड CH
किंवा कोणते ग्रुप जर ऍडिशन होत असतील ते नुसते काय ऍडिशन होत नाहीत, ऍडिशन नुसतं म्हणजे काही हवेत रिएक्शन होत नाही, तिथं काही ना काही त्याला प्रॉपर रिझन असते, काही ना काही त्याला प्रॉपर मेकॅनिझम असते, आणि मेकॅनिझम झाल्याशिवाय किंवा मेकॅनिझम कम्प्लीट झाल्याशिवाय तो प्रोडक्ट तिथं फॉर्मेशन होत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये किंवा ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की त्याचं मेकॅनिझम माहित असतं. की समजा ठीक आहे, तुम्हाला एवढं माहिती आहे CS3C ट्रिपल CH प्लस RMGX तुम्ही पाठ करून टाकलं तुम्ही, CS3 प्रोडक्ट काय होते इकडं 2 ब्युटाईन आपल्याला प्रोडक्ट मिळते. बट हाऊ इट इज कम, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो, or what is the reason behind it, how its formation, or what is the procedure, or in which mechanism the product is obtained. This thing is most important in organic chemistry. लक्षात. तर या प्रकारे काय होईल, तुम्हाला इथं रिएक्शनचा प्रोडक्ट तुम्हाला काय होईल तिथे मिळून जाईल. आणि अशा प्रकारे दिस इज द थर्ड application of Grignard's reagent to synthesis of the higher alkynes. लक्षात. आता नेक्स्ट पाहू आपण. पाहता सिंथेसिस ऑफ अदर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. मग जसं आपण एक केलं म्हणजे कोणतं तयार केलं, पहिल्यांदा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड केलं, रिग्नार्ड्स रिएजंट पहिल्यांदा तयार केला आपण. त्याच प्रकारे दुसरे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स आपल्याला तयार करता येतात. ते कसे असतात ते पाहू आपण इथं. सी हिअर, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय रिएक्शन विथ द मेटल हॅलाइड्स फॉलोड बाय ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स कॅन बी सिंथेसाइज्ड फ्रॉम द रिग्नार्ड्स रिएजंट. मग रिग्नार्ड्स रिएजंट पासून पण आपण काय करू शकतो की दुसरे हायर असतील किंवा दुसरे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड काय करतात आपल्याला तयार करते. पाहिलं का 2C2H5MgBr हा एक प्रोडक्ट घेतला आपण. ऍक्च्युली 2C2H5MgBr म्हणजे हा कोणता आहे, इट इज कॉल्ड एज द रिग्नार्ड्स एजंट आहे. डायइथिल मर्क्युरी काय करायचं आपल्याला, आता इथं डायइथिल मर्क्युरी आहे, डायइथिल मर्क्युरी एचजीएल काय म्हणतो आपण, एचजी कॉल्ड एज द मर्क्युरी, एचजीएल काय म्हणतो आपण, एचजी कॉल्ड एज द मर्क्युरी. आणि Cl2 असल्यामुळे काय म्हणतो आपण डायइथिल मर्क्युरी म्हणजे आपण म्हणतो डायक्लोरो मर्क्युरी, मर्क्युरिक डायक्लोराइड पण आपण याला म्हणू शकतो. मग असा कंपाऊंड ज्यावेळेस एखाद्या रिग्नार्ड्स एजंट सोबत रिएक्ट होतो किंवा या रिग्नार्ड सोबत रिएक्ट होतो, तर मग आता प्रोडक्ट कसं तयार होतं पहा. इन दिस फॉर्मेशन ऑफ C2H52Hg, C2H52Hg असा काय होतो, इथं आपल्याला प्रोडक्ट तयार होतो किंवा इथं आपल्याला प्रोडक्ट तयार होतो. मग आता इथं प्रोडक्ट कसं तयार होईल, मग तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्टीतलं मेकॅनिझम असतो. मग मेकॅनिझम असेल मग कोणतं मेकॅनिझम असते, मग हे पहिल्यांदा आपल्याला माहित असलं पाहिजे. एमजी चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज. सीएल एमजी पॉझिटिव्ह चार्ज, या C2H4 कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज. HgCl2 सीएल जे आहे त्याच्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. एचजीवर चार्ज कोणता आहे इकडे, पॉझिटिव्ह, कारण क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्तीत जास्त असते. मग आता C2H5 वरचा निगेटिव्ह चार्ज हा कोणावर अटॅक करणार, दिस अटॅक ऑन Hg. या पॉझिटिव्ह चार्ज वर, म्हणजे निगेटिव्ह चार्ज कोणावर अटॅक करते, पॉझिटिव्ह चार्ज वर करते. निगेटिव्ह चार्जनं अटॅक केला पॉझिटिव्ह चार्जवर, हा Cl2 काय या रिएक्शनच्या बाहेर पडेल. आणि मग MgBr आणि हे Cl2 या दोघांची रिएक्शन होऊन तिथं काय तयार होते बघायचं काय झालं. 2MgBrCl म्हणजे 2 Cl 2 ब्रोमीन आणि 2 Mg इकडे काय झाले, बाहेर पडले. आणि हा C2H5 किंवा 2C2H5 जो आहे तो कोणासोबत रिएक्ट झाला, Hg सोबत. आणि हा आपल्याला काय झालं इथं एक ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड काय झाला तिथे तयार झाला. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची परत एक वेळेस मी डेफिनेशन सांगतो. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड, द कंपाऊंड इन विच द कार्बन इज डायरेक्टली बॉन्डेड टू द मेटल ॲटम्स. द कार्बन इज डायरेक्टली बॉन्डेड टू द मेटल ॲटम्स. मग कार्बन काय होतो डायरेक्टली तिथं काय होतो, त्या मेटल ॲटम्सला काय होत असतो, तिथं अटॅच होत असतो. असे काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, किंवा त्याला आपण काय म्हणतो असतो, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जनरली म्हणत असतो. लक्षात. तर इन दिस वे आता हे झालं एक. आता त्याच्यानंतर टेट्रामिथिल लीड्स पहा कसा तयार झाला. सेकंड टेट्रामिथिल लीड्स पहा पण कसा झाला. 4C2H5MgBr याला म्हणायचं रिग्नार्ड्स रिएजंट, ZR. हे आपला ZR आहे, रिग्नार्ड्स रिएजंट आहे, बरोबर आहे. आता 2PbCl2 काय आहे, हा एक रिएक्टंट आहे लीडचा. आता याच्यामध्ये मी आता प्रोडक्ट पाहत नाही. आता पहा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला हा प्रोडक्ट काय ते आपल्याला काढायचं, फक्त आपल्याला माहित नाही प्रोडक्ट काय ते. मग आपण काय करू, इथं 4C2H5MgBr आहे. Mg वर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. या C2H चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आता 2 PbCl2 आहेत पहा, 2 PbCl2 इथं. Cl वर माहित आपल्याला निगेटिव्ह चार्ज असतो, Pb वर कोणता चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. मग हा C2H5 जो आहे, दिस ग्रुप इज अटॅक ऑन Pb, देन
रिमूव्ह ऑफ Cl2, 2 Cl2 काय झालं इथं रिमूव्ह होतं, 2 Cl2 नाही ते 2 आणि वरी त्याच्या समोर काय दिलं 2 PbCl2 दिले, याचा अर्थ 4 Cl2 चे मॉलिक्युल आहेत तिथं आणि 2 Pb चे मॉलिक्युल आहेत लक्षात. मग 4 Cl2 काय झाले बाहेर पडले, 2 Pb मधला इथं 4 C2H व्हायचं, तर इथं असा प्रोडक्ट तयार होऊ शकतो. इथं 2 C2H5 किंवा 4 त्यांनी दिले 4 C2H5 ग्रुप हे काय होतील पीबी एका पीबी ला अटॅच होतील, C2H5 4 Pb आणि एक पीबी काय सरळ सरळ बाहेर पडेल आणि 4 MgClBr हे 4 मॉलिक्युल्स काय होतील तिथे बाहेर पडतील. इन दिस वे आपण तिथं टेट्रामिथिल लीड्स काय करू शकतो, आपण तयार करू शकतो. टेट्रामिथिल लीड्स आपल्याला काय करता येतं तयार करू शकतो आपण किंवा तयार करता येत असतं लक्षात. देन द थर्ड केस टेट्रा इथिल टीन, टीनला काय म्हणतो आपण एसएन म्हणजे काय म्हणतो म्हणजे टीन म्हणत असतो. आता पहा या रिएक्शन मध्ये सुद्धा 4 C2H5 MgBr याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द रिग्नॉस रिएजंट. दिस इज कॉल्ड एज रिग्नॉस रिएजंट. रिग्नॉस रिएजंट इज रिएक्टेड विथ द टेट्राब्रोमोटीन. टेट्रा मीन्स 4 ब्रोमाइड आयन किंवा 3 ब्रोमाइड, 3 ब्रोमाइड सोबत रिएक्शन झाली. आपण आता पाहिलं C2H5 ग्रुप कोणावर अटॅक करणार, या एसएन वर अटॅक करणार आणि हे जे 4 मॉलिक्युल्स जे काय होतील बाहेर पडतील. इन दिस वे देन दिस फॉर्मेशन ऑफ C2H5 4SN, C2H5 असा काय तिथं प्रोडक्ट तयार होईल किंवा C2H5 4SN हा तिथं प्रोडक्ट तयार होतोय. आणि बाय प्रोडक्ट जो असेल तर तो बाय प्रोडक्ट कोणता असतो 4MgBr2. 4MgBr2 हा तिथं बाय प्रोडक्ट काय होईल तिथे तयार होईल. 4MgBr2 हा काय तिथं बाय प्रोडक्ट काय होईल इन दिस वे इथं तयार होईल. इन दिस वे वी हॅव टू प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ द रिग्नॉस रिएजंट, we prepare the another organometallic compound rather than the Grignard's reagent. किंवा Grignard's reagent पेक्षा वेगळे कंपाऊंड्स काय करतो आपण, Grignard's reagent पेक्षा वेगळे कंपाऊंड तिथे काय करतो आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर we will discuss the nucleophilic addition reaction. आता पहिले काय होतं, पहिलं होतं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन मध्ये मी सांगितलं तुम्हाला, समजा फॉर एक्झाम्पल सबस्टिट्यूशन रिएक्शनचं जर सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता आपल्या ग्रुप मध्ये कोण आहेत पहा, इथं तुम्हाला सांगतो. आपला जो आपले जे 10 पार्टिसिपंट आहेत या ग्रुप मध्ये पल्लवी नरवाडे आहे, प्रवीण चाटे आहे, एक रिअलमी नावाचा आहे, सचिन शिंदे, सावरी मारुटी, अश्विनी आहे, रुचिता आहे, पायल शर्मा आहे. असे टोटल जण काय आहेत आणि मी एक आहे. असे टोटल किती जण आहेत, 10 जण आहेत. असे टोटल किती जण आहेत, 10 जण आहेत. आता या 10 जणांच्या ग्रुपमध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ की आता ते पल्लवी नरवाडे काय केलं, एक ग्रुप लिव्ह केला, म्हणजे आपला ग्रुप लिव्ह केला. मग राहिले किती आपल्याकडे 9 जण राहिले. या 9 जणांपैकी डबल ईच्या जागी जर ईची बहीण जर काय मोहिनी नरवाडे जर ग्रुप मध्ये आली तर संख्या ग्रुपची चेंज झाली का नाही, म्हणजे 10 राहिले. पण काय झालं, सबस्टिट्यूशन झालं, एक बाहेर गेला, दुसरं काय झालं आत आला. जे ग्रुप एक म्हणजे एखादा ऑर्गॅनिक ग्रुप बाहेर जाणे पण त्याच्या जागी दुसरा ग्रुप अटॅच होणे, याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ऍज द सबस्टिट्यूशन रिएक्शन. लक्षात. मग अशा सबस्टिट्यूशन रिएक्शन ती कोणती पाहिली आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिली. आता कोणती पाहिजे आपल्याला, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन पाहिजे. ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय, हे तर आपला 10चा ग्रुप आहेच आहे, पण याच्यात बाहेरचा एक जण येणे, याच्यात बाहेरचा एक जण ऍड होणे, म्हणजे 10चे किती झाले, 11 झाले. याला म्हणायचं न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन मध्ये संख्या वाढत नाही, सबस्टिट्यूशन मध्ये एक ग्रुप बाहेर जातो, दुसरा ग्रुप ऍड होतो, त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन ग्रुप म्हणतो. इथं काय होईल, 10 जणांचा ग्रुप आहे, 10 जणांमध्ये नवीन एक जण कोणतरी ऍड होणे, त्याला म्हणतो आपण संख्या वाढणं, त्याला म्हणतो आपण 11 जण झाले, याला म्हणायचं इट इज कॉल्ड एज द न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. म्हणजे एखादा न्यूक्लियोफाईल काय होईल तिथे ऍड होईल, त्या ग्रुपमध्ये न्यूक्लियोफाईल जर ऍड झाला तर अशा रिएक्शनला काय होतं, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन तयार करायला. So first reaction we will study. The name of that reaction is called as the reaction with aldehyde. आता aldehyde ची रिएक्शन काय करायची आपल्याला, aldehyde ची रिएक्शन करायची रिग्नर्स रिएक्शन सोबत. मग आपण पाहू की काय सबस्टिट्यूशन होते किंवा ऍडिशन काय होते. सबस्टिट्यूशन आहे इथे ऍडिशन होईल. तर पहिला घेऊ आपण रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोबत काय करू आपण, रिएक्शन करू. पहा आता फॉर्माल्डिहाइड सोबत रिएक्शन जर केली, रिग्नर्स रिएजंट रिएक्ट विथ द फॉर्माल्डिहाइड. पहा लक्षात घ्या, Grignard's reagent is react with the formaldehyde. Formaldehyde सोबत जर Grignard's reagent react झाला to give addition product which on hydrolysis yield the primary alcohol. म्हणजे याचा अर्थ
आपल्याला फॉर्माल्डिहाइडचं कन्व्हर्जन हे प्रायमरी अल्कोहोल मध्ये करता येते. लक्षात, म्हणजे किती सोपं आहे पहा. तुम्हाला जर फॉर्माल्डिहाइड जर दिला तर तुम्ही फॉर्माल्डिहाइडचं कन्व्हर्जन हे तुम्ही प्रायमरी अल्कोहोल मध्ये करू शकता. हाऊ इट इज कन्व्हर्टेड, सी हिअर, दिस इज द फॉर्माल्डिहाइड. हा फॉर्माल्डिहाइड आहे. फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला काय असतो? HC डबल बॉन्ड OH. म्हणजे HC डबल बॉन्ड H जास्त, याचा जर म्हणजे फॉर्म्युला जर आपण असं पण लिहू शकतो, HC डबल बॉन्ड O आणि इकडे काय असतं डबल H. लक्षात, याला म्हणतो आपण फॉर्माल्डिहाइड. पण हेच जर स्ट्रक्चर आपण असं दाखवलं तर H2C डबल बॉन्ड O, H2C डबल बॉन्ड O. आता मी तुम्हाला काय सांगितलं मेकॅनिझम मध्ये, की मेकॅनिझम मध्ये पाहायचं बघ, दोन रिएक्टंट मध्ये पॉझिटिव्ह सेंटर कोणते तर निगेटिव्ह सेंटर कोणते. सी हिअर, RMGX मधला R काय आहे? निगेटिव्ह आहे. MG काय इकडं पॉझिटिव्ह आहे. आता H2C मध्ये H काय असते पहा, इकडे H असते पॉझिटिव्ह, कारण की इलेक्ट्रॉनिटी जास्त असते. हा हायड्रोजन पण काय असते पॉझिटिव्ह असते. याच्या मधला ऑक्सिजन जो असेल तो काय असते निगेटिव्ह असतो. ऑक्सिजन असतो निगेटिव्ह, आणि कार्बन जो असतो हा कार्बन परत काय होतो, हा पॉझिटिव्ह असतो. कारण की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही जास्त आहे ऍज कम्पेअर टू द कार्बन, आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही कमी असते ऍज कम्पेअर टू द कार्बन. मग आता इथं दोन पॉसिबिलिटी होऊ शकतात. ज्यावेळेस आपण कम्पेअर करू, काय करू आपण, ज्यावेळेस आपण कम्पेअर करू त्यावेळेस काय होईल पाहायचं. म्हणजे कम्पेअर करू म्हणजे कोणा कम्पेअर करू आपण, या दोन हायड्रोजन कार्बन मध्ये कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित काय चार्ज होते निगेटिव्ह. पण ज्यावेळेस आपण ऑक्सिजन आणि कार्बनचं कम्पॅरिझन करू त्यावेळेस कार्बनवर काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह सेंटर. आता मग हा कार्बनवर असलेला पॉझिटिव्ह चार्ज, आता कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग RMGX मधला R वर असणारा निगेटिव्ह चार्ज हा काय करतो, हा इलेक्ट्रोफिलिक असा अटॅक करतो कार्बनवर. अटॅक केला कार्बनवर अटॅक केल्याच्या नंतर हे जे काही C डबल बॉन्ड O आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह ग्रुप आहे, या C डबल बॉन्ड O मधला एक ग्रुपचं कन्व्हर्जन होते म्हणजे निगेटिव्ह चार्ज मध्ये होते, त्याचा निगेटिव्ह चार्ज बनते ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा. आणि मग इथं आता अटॅचमेंट कशी झाली, इकडं दोन हायड्रोजन अटॅच येतं आणि एक RMGX ग्रुप पण काय झाला, त्या एका कार्बनला अटॅच झाला. आता मला सांगा की जर दोन हायड्रोजन अटॅम म्हणजे दोन बॉन्डिंग, RMGX ची तिसरी बॉन्डिंग आणि ऑक्सिजनच्या दोन बॉन्डिंग, म्हणजे टोटल कार्बनवर बॉन्डिंग किती झालं तर 5 बॉन्डिंग. इट इज पॉसिबल टू लिव्ह द कार्बन इन 5 बॉन्डिंग. सांगा की कार्बन हा 5 बॉन्डिंग सोबत स्टेबल राहते का तो कंपाऊंड? येस नाही और राहत. सांगते सचिन, नाही राहत सर. नाही राहत. राईट. कशामुळे राहत नाही? बिकॉज कार्बनची व्हॅलेन्सी जर कारण असेल तर कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 4. आहे. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. म्हणून अशा 5व्या स्टेप मध्ये किंवा 5 कार्बन याच्यामध्ये कार्बन स्टेबल राहत नाही. म्हणून जो काही वरी एक निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन फॉर्मेशन झालेला असतो तो परत काय करतो, तो ऍज इट इज डबल बॉन्डिंग मध्ये टाकत असतो, आणि त्याच्यामधला जो काही एक हायड्रोजन असेल किंवा त्याला रिमूव्हिंग ग्रुप कोणते कोणते पहा. आता डबल ह्यो जो काही MGX आहे तर ही MGX काय करते, MGX च्या ऑक्सिजन कडे जर जाते परत पहिल्या स्टेप मध्ये पहा, मग इथं काय झालं, RCH2 OMGX, कारण की ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज तो काय करतो, Mg पॉझिटिव्ह त्याच्याकडे घेऊन टाकते त्या ग्रुपला, मग RCH2O. आता पहा इथे कार्बन कोणत्या स्टेप मध्ये आला, म्हणजे R चा एक ग्रुप एक बॉन्डिंग, दोन हायड्रोजनचे दोन हे झाले 3, आणि ऑक्सिजन सोबत सिंगल बॉन्डिंग हे झाले 4. आता स्टेबल झाला. पण MgX हा ग्रुप स्टेबल नसतो, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्याचं हायड्रोलायसिस करावं लागते. हायड्रोलायसिस करणे म्हणजे काय करणे असते, हायड्रोलायसिस म्हणजे काय म्हणतो त्याला, कोणासोबत रिएक्शन करायची, रिएक्ट विथ द वॉटर मॉलिक्युल. मग हा याच्यामधला डबल याच्यामधला निगेटिव्ह ग्रुप काय करत असतो तिकडे पहा, म्हणजे मेकॅनिझम मी समजून सांगण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला, जेवढं ऑनलाईन जेवढं तुम्हाला सांगता येईल. जर तुम्ही क्लासमध्ये असते तुम्हाला डिटेल मेकॅनिझम मी बोर्डवर तुम्हाला समजून सांगितलं असतं, तरी मी इथं ट्राय करतो. आता याच्यामधला RCH2 OMGX आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की OMGX म्हणजे MG वर काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, ऑक्सिजन कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग हे निगेटिव्ह चार्ज वाला ऑक्सिजन काय करतो की या जो वॉटर मॉलिक्युल आहे या वॉटर मॉलिक्युल मध्ये हायड्रोजनवर अटॅक करतो. कशामुळे? कारण की हायड्रोजनवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर चार्ज कोणता असणार आहे, निगेटिव्ह. आणि एक ऑक्सिजन काय करतो, एक हायड्रोजन स्वतःकडे घेतो आणि बाकीचा OH ग्रुप आणि Mg
एक्स ग्रुप हा काय करतो बाहेर टाकतो आणि इन दिस वे मग आता CH2O चं कन्व्हर्जन याने हायड्रोजन घेतलं काय झालं मग RCH2OH. मग अशा प्रकारे तिथे काय होते RCH2OH त्याला म्हणतो आपण प्रायमरी अल्कोहोल. हे प्रायमरी अल्कोहोल का होते तिथे तयार होते. प्रायमरी अल्कोहोल का होते तिथं तयार होत असते. आणि मग राहिला ग्रुप बाहेर पडलेला ग्रुप कोणता आहे MgX आणि वर H2O मधला OH ग्रुप म्हणजे OH MgX हा ग्रुप काय होता इकडं बाय प्रोडक्ट म्हणून तिथे तयार होत असते. बाय प्रोडक्टचा आपल्याला काही गरज नाही किंवा बाय प्रोडक्टचा आपल्याला काही तिथं घेणं देणं नाही किंवा तिथं काही त्यांना सांगितलं नाही की बाय प्रोडक्ट नेमका कोणता तयार होतो काय तयार होतो. तर आपल्याला पहिला एम काय होता आपला टू प्रिपेअर द प्रायमरी अल्कोहोल किंवा टू प्रिपेअर द प्रायमरी अल्कोहोल. मग प्रायमरी अल्कोहोल आपण इन दिस वे अशा पद्धतीने काय करू शकतो प्रिपेअर करू शकतो किंवा प्रायमरी अल्कोहोल आपण इन दिस वे याला काय करू शकतो तयार आपल्याला जनरली करता येते. आलं लक्षात. तर मग रिग्नार्ड्स रिएजंट हे फॉर्माल्डिहाइड सोबत ज्यावेळेस रिएक्ट होते किंवा फॉर्माल्डिहाइड इज रिएक्टेड विथ द रिग्नार्ड्स रिएजंट इन फर्स्ट स्टेप intermediate product is obtained and after hydrolysis of intermediate product then we have to get the primary alcohol. लक्षात म्हणजे याचा अर्थ फॉर्माल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल आपल्याला मिळते विथ द हेल्प ऑफ द रिग्नार्ड्स रिएजंट. लक्षात. देन वी विल सी द नेक्स्ट ऍप्लिकेशन्स. आता पहा फॉर एक्झाम्पल आता इथे डिटेल्स दिले किंवा एखादा ग्रुप दिला असेल ते डिटेल्स मेकॅनिझम आपण इथे पाहता. हे फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे. इथं मिथिल आपण जसं आता पाहिलं इथं म्हणजे जनरल रिएक्शन पाहिजे होती आपण. आता इथं ओरिजिनल रिएक्शन पहा CH2 डबल बॉन्ड OH. आता इथं CH2 डबल बॉन्ड OH. आता हे फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे काय दिले मिस्टेक पट्टी मला. इथं हायड्रोजन इथं नाही सध्या याच्यात फक्त HC डबल बॉन्ड H हाच असते काय कीटोन सारखे किंवा OH सारखा आपण काय करू शकतो त्याला म्हणू शकतो किंवा HC डबल बॉन्ड किंवा H2OH असे एक आपल्याला दिले तिथे फॉर्माल्डिहाइडचं. आता ह्याच्यासोबत काय रिएक्ट झालं इथं CH3MgBr जर रिएक्ट झाला तर याच्यातला CH3 ग्रुप काय करणार इथं त्या कार्बनवर या CH2 च्या कार्बनवर इथं अटॅक करत आणि या OL काय होईल इथं OMgBr असा एक ग्रुप काय होईल इथं अटॅच करेल. देन याचं हायड्रोलायसिस केलं तिथे फक्त काही हायड्रोलायसिस मध्ये H2 मध्ये एक OH होऊन जाईल इथं आणि CH3CH2OH असा ग्रुप काय होईल तिथं आपल्याला तयार होईल. आणि इकडे म्हणलं तुम्हाला MgOHBr जसं त्या वॉटर हायड्रोलायसिस मधला काय होईल OH ग्रुप काय होईल तिकडं MgOHBr सोबत काय होईल तिथं रिएक्ट होईल. लक्षात. रिएक्शन विथ द ऍस्टाल्डिहाइड पहा. रिएक्शन विथ द ऍस्टाल्डिहाइड जर आपण पाहिलं असेल तर त्याच्यावर आपल्याला अजून तुम्हाला इथं क्लॅरिफिकेशन या रिएक्शन मध्ये येऊन जाईल. सी रिएक्शन विथ ऍस्टाल्डिहाइड रिएक्शन ऑफ रिग्नार्ड्स रिएजंट विथ द अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोडून जर आपण जर रिएक्शन केली तर मग आपण इट इज कॉल्ड द ऍस्टाल्डिहाइड. ऍस्टाल्डिहाइड सोबत जर रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळते कोणता अल्कोहोल मिळते आपल्याला पाहणं आवश्यक आहे किंवा कोणता अल्कोहोल मिळते आपल्याला पाहावं लागेल. तिथं सेकंडरी अल्कोहोल मिळते आपल्याला. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल जर पाहिजे असेल तर काय करायचं फॉर्माल्डिहाइड सोबत रिएक्शन करायची आणि सेकंडरी अल्कोहोल जर पाहिजे असेल आपल्याला then we have to react with the other than formaldehyde. मग तो कोणता असेल तो असेल सेकंडरी अल्डिहाइड्स किंवा आपल्याला ऍस्टाल्डिहाइड सोबत तिथे काय करावं रिएक्शन करावं लागेल. सी द सेकंड रिएक्शन किंवा सेकंड रिएक्शन मध्ये आपण कसं तयार झाले तर पहा हे काय इथं याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द ऍस्टाल्डिहाइड. आर म्हणजे काय CH3C डबल बॉन्ड OH हा आपला रिग्नार्ड्स रिएजंट. तर एकदम सोपा रिग्नार्ड्स रिएजंट मधलं काय करायचं इथं म्हणजे आपला प्रोडक्ट जर माहित नसला RMgX चा R जो आहे याचा अटॅक सरळ या कार्बनवर करायचा. या कार्बनवर केल्याच्या नंतर हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन इथं निगेटिव्ह चार्ज मध्ये होत असते आणि परत याचं काय होईल इथं डबल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन होत असते. किंवा जर नाही झालं तर हा निगेटिव्ह जो ग्रुप आहे तर हा निगेटिव्ह ग्रुप काय करत असतो RMgX घेत असते. पहा RC हे जो आपण अटॅक केला म्हणजे हा ग्रुप अटॅक केला याचा मग हा एक ग्रुप पहिला जो ग्रुप होता RE ग्रुप आणि मग OMgX आणि या हायड्रोलायसिस मध्ये H काय होईल इकडं डबल H काय होईल इकडं अटॅच होईल याच्यासोबत अटॅच झाला तर काय होईल R म्हणजे काय होईल RCHROH असा सेकंडरी अल्कोहोल काय होईल तयार होत असते. ते सेकंडरी अल्कोहोल काय होईल आपल्या फॉर एक्झाम्पल आता हे जर आपल्याला जर पाहिलं असेल तर वेगळं बघा ऍस्टाल्डिहाइड गिव्हिंग आयसोप्रोपॅनॉल. आयसोप्रोपॅनॉल काय करत असते दिसत असते की आयसोप्रोपॅनॉल तिथं मिळत असते आपल्याला. CH3C डबल बॉन्ड OH प्लस CH3MgBr
हा CS3 काय करतो, याच्यासोबत रिएक्ट करतो, याच्यासोबत काय करतो, इथं याच्यावर अटॅक करतो. मग हा जो एक बॉन्डिंग मधला एक ग्रुप आहे काय होते, हे मायनस होत असते आणि हा मायनस झालेला काय करत असते, ही डबल हे जे पॉझिटिव्ह चार्ज वाले तर याला अटॅक करते आणि पॉझिटिव्ह चार्ज वाले अटॅक केल्यामुळे तिथे होते OMGBr तयार होते, CS3CHCS3 OMGBr आणि हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर काय होईल तर परत त्याचं सेकंडरी अल्कोहोल मध्ये किंवा प्रोपेनॉल मध्ये त्याचं रिएक्शन तिथं होत असते किंवा तिथं प्रोडक्ट जनरली फॉर्मेशन होत असते. इन दिस वे जर formaldehyde सोबत if the Grignard reagent is react with the formaldehyde, then we have to get the primary alcohol. If the acetaldehyde is reacted with the Grignard reagent, then we have to get the propanol, isopropanol or the secondary alcohol. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, आपल्याला रिएक्शन सोबत करायची, फॉर्माल्डिहाइड सोबत करायची. आणि जर सेकंडरी अल्कोहोल जर पाहिजे असेल आपल्याला, then we have to react with the acetaldehyde सोबत काय करावं आपल्याला तिथं रिएक्शन त्याची करावं लागतं. लक्षात. त्याच्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन वापरण्याचं किंवा थर्ड ऍप्लिकेशन जे असेल ते रिएक्शन विथ कीटोन्स. रिएक्शन विथ कीटोन्स मी काय सांगितलं तुम्हाला जर एक जर मेकॅनिझम जर समजलं तर त्यावेळेस तुम्ही कोणताही जर रिएक्टंट जर त्याच्यासोबत मी तुम्हाला जर दिला तर तुम्हाला त्याची इझिली रिएक्शन करता येत असते. आता इथे कीटोन जर दिला तर तुम्हाला डोळे झाकून आता लक्षात घ्या, आपल्याला प्रोडक्ट माहित नाही, जरी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रोडक्ट दिसत असेल तरी तुम्ही त्या प्रोडक्टला पाहू नका, आपल्याला प्रोडक्ट माहित नाही, आपल्याला फक्त मेकॅनिझम माहिती आहे की रिएक्शन कशी होती. आता मी सांगतो तुम्हाला कीटोन सोबत रिएक्शन होणार आहे, मग कीटोन सोबत जर रिएक्शन व्हायची असेल तर आपण पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, हे काय ऑक्सिजनवर काय असतं निगेटिव्ह चार्ज, कार्बनवर कोणता असते चार्ज पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे. RMGX मधला R वर रिग्नार्ड रिएजंटच्या R वर काय असतो निगेटिव्ह चार्ज असतो, MG वर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो, MG वर पॉझिटिव्ह चार्ज. मग हा निगेटिव्ह चार्ज वाला R काय करते, पुन्हा अटॅक करणार, इकडं याच्यावर अटॅक केला, अटॅक केला म्हणजे काय होणार, तो अटॅच होणार त्याला. म्हणजे काय तयार झालं इथं आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये R हा एक R हा R डॅश आणि ह्यो RMGX मधला R परत इथे झाला, म्हणजे अल्किल ग्रुप इथे अटॅच झाला, म्हणजे 3 ग्रुप R चे अटॅच झाले त्याला. आणि तो 5 स्टेप मध्ये स्टेबल राहत नाही म्हणून या दोन्हीपैकी एक बॉन्ड ब्रेक करतो, या सी डबल बॉन्ड O मधला एक बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिजनवर काय होतो निगेटिव्ह चार्ज येतो, त्याचं कन्व्हर्शन या निगेटिव्ह चार्ज मध्ये होते. आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करतो, या R मधला जो काही पॉझिटिव्ह ग्रुप आहे MGX त्याच्यावर काय करतो अटॅक करतो, तो स्वतःकडे घेतो. म्हणजे इन फर्स्ट स्टेप आपल्याला असा प्रोडक्ट तिथे मिळत असतो. पहा R डॅश R डबल डॅश आणि इथं OMGX असे एक प्रोडक्ट तयार झाला. मग याच्यानंतर आपल्याला माहिती आहे हायड्रोलायसिस सेकंड स्टेप काय करायची, हायड्रोलायसिस घ्यायची. हायड्रोलायसिस मध्ये काय करतो आपण, H पॉझिटिव्ह काय करणार इथं अटॅच करणार, इथं H पॉझिटिव्ह अटॅच केला, हा ग्रुप काय होईल त्या OH सोबत काय होईल मायनस होईल तिकडं. मग RCRRROH म्हणजे काय झालं, इट्स कॉल्ड एज टर्सरी अल्कोहोल. जर कीटोन सोबत रिएक्शन झाली तरी तिथं काय होतंय की तिथं टर्सरी अल्कोहोल आपल्याला तिथे मिळत असतो. लक्षात. पहा इथं फॉर एक्झाम्पल methyl magnesium bromide is called as the Grignard reagent is react with the acetone to produce the tertiary butanol. The tertiary alcohol मिळत असतो आणि त्याची रिएक्शन्स काय खाली दिलेली, ऍसिटोन सोबत CS3MgBr रिएक्ट होतो आणि रिएक्ट झाल्याच्या नंतर या CS3MgBr मधला हा जो मायनस ग्रुप आहे CS3 याचा अटॅक करायचा या साईडला, इथं अटॅक झाला या कार्बनवर, पहा काय झाला, हा ग्रुप आला इथं अटॅच, हा CS3 आला नाही तर, आणि हे